भाव समजून घ्यायचे. म्हणलं ना कुठेतरी आपल्याला इथं पण भक्ती समजली पाहिजे. त्याच्यासाठी एक उदाहरण असतात. उदाहरणाशिवाय आपल्याला समजत नाही म्हणून समजून सांगायचं. कारण आपलं तेवढं पुण्य नाही की आपल्याला समजते, शब्द सांगितले, वाच्य कळला आणि आपण आनंदित होऊन गेलो. शब्दाची गरज नसते. बऱ्याच वेळा आपण पाहिलं शब्दाशिवाय संस्कारवश सहज ते परिणाम दिसून येतात. तो भाव जो भक्तीचा भाव आहे, आपलेपणाचा भाव, तिथं आपलेपण, तिथं समर्पण, असं सगळं आहे ना त्याच्यासाठी. तद्रूप होण्याची भावना, तन्मय होण्याची भावना असते भक्ती. आईला मुलापासून आपलं अस्तित्व भिन्न भाषेत कधीच होत नाही. तन्मय असते. माता मुलाशी कुठं आहे हा महत्वाचा नाही, क्षेत्राने कुठं आहे हे नाही म्हणत. भिन्न भिन्न क्षेत्रातच आहे, भिन्न भिन्न द्रव्य आहे, पण भावाने काय तद्रूप असते. माता त्या आपल्या मुलांशी तद्रूप असते, तन्मय असते. स्वतःचं अस्तित्व आपल्या मुलापासून वेगळं पाहिलं जात नाही वर्तमानामध्ये. तर वडील असतो नाही तर आई असो, एकच असेल तर विषयच नाही. काय समजेल, एकच असल्यावर तर विषयच नाही. आई काय वडील काय सगळं तेच, सगळं विश्वच तिथं असतं. तन्मयता, आपलेपणा, तन्मयता, भक्ती. त्याच्यासाठी समर्पण म्हणजे तन मन धन किती खर्च करतो त्याला काही विषय महत्वाचा नाही. कारण करायचंय कोणासाठी, करतोय कोणासाठी, कोणासाठी तेच तर माझं आहे ना, तेच मी आहे. मग त्याच्यासाठी खर्च म्हणजे आपल्याला वेगळा खर्च झाल्यासारखा वाटत नाही. कारण तो आणि मी अंतर नसताना आपल्याला ते त्रास होत नाही, त्रास होत नाही. आपलेपण आहे तेव्हा तिथं समर्पण असताना, तद्रूपता पाहत असताना, ते आणि मी त्याचं आणि आपलं अस्तित्व एक पाहत असताना त्याला काय म्हणायचं, भक्ती अशी असते की कशावर पण विश्वास उडवायला तयार असते. त्याचं नाव भक्ती. ज्याच्यावर आपली भक्ती आहे ती सोडून बाकी काय नाही. कोणी काही धर्म जरी आला जरी तिथं तरी सुद्धा तिथं भक्ती राहणार, म्हणजे त्या धर्मावर सुद्धा भक्ती राहणार. आपला विश्वास ज्याच्यावर आहे ते जर आपल्या जे त्याच्या प्रतिकूल असेल, त्याच्या विरुद्ध असेल तर वेळ लागत नाही. त्याच्यावर पण विश्वास उडायला. मी कशाला मानलंय आपलं, आणि त्याचं त्या ठिकाणी काम चांगलं झालं तर ठीक, नाही झालं तर मग ते सगळं चुकीचं आहे. अशी श्रद्धा, विश्वास लगेच बसायला तयार आहे. सगळ्या डळमळीत विश्वास कुठं असेल तर कुठं तुम्ही म्हणत काय डळमळीत, म्हणजे विश्वास नाही असं म्हणत नाही, पण डळमळीत सुटणारा आपल्या मनाला विचारलं तर सगळ्याला म्हणते डळमळीत विश्वास कशावर, विश्वास धर्म. कोणावर कॉन्फिडन्स नाही, धर्मावर कॉन्फिडन्स नाही. कसंही सांगू द्या तुम्ही किती वेळा ऐकलं धर्म सुख असे धर्म आणि सुखाचा अविनाभाव.
धर्म म्हणजे सुख, सुख म्हणजे धर्म, वेगळं तुम्ही नाही. गोड म्हणजे साखर, साखर म्हणजे गोड, वेगळं नाही. तसं सुख आणि धर्माचा संबंध असा इतका असा म्हणजे ते स्वरूप लक्षणच म्हणायचं ना त्याला. अग्नी उष्ण, उष्ण अग्नी, फरक नाही, दोन्ही वेगळे नाहीत ना. तसं धर्म आणि सुख वेगळं नाही, पण किती विश्वास. धन आणि सुख वेगळं आहे. धन आणि सुख, धनाचं आणि सुखाचं अविनाभाव. धनाचं स्वरूप जसं अग्नीचं स्वरूप उष्णता, तसं धनाचं स्वरूप सुख. सुख मला येते धनामुळं म्हटल्यानंतर मग मी त्याच्यावरचा विश्वास कसा, त्याची भक्ती माझी कशी कमी होते. आज मला जे काही सुख प्रतीला येतं, अनुभूतीला येतं, मी जे सुख अनुभवतोय, जे सुख प्राप्त करायचा प्रयत्न करतोय, कशाच्या द्वारे, कशाच्या द्वारे स्वतःला विचारतो. लक्षात येत बघत जावं नाही, बघत. वर्तमानात जे काही आम्हाला सुख आहे ते कशामुळे आहे. आपल्याला घर आहे, आपल्या घरात सगळ्या सुख सोयी आहेत ना, सगळं आहे, जे काय पाहिजे आपल्याला तसं सगळं आहे. म्हणजे भूतगराची ज्या काही वस्तू, पंखा, एसी आहे ना, आपलं सगळे स्वयंपाकघरातले सगळे ट्रॉली, ते उपकरण, गॅस आहे ना, परत काय असतं म्हणजे जे काय त्याबरोबर मग मुलं बाळा आहेत, परिवार चांगला सगळं. धनाने सुख असं एक मी रोज अनुभवतोय ना, मग माझी श्रद्धा उठणार का. आणि आपण त्याच्यापासून दूर व्हायला तयार नाही, थांबून पाहायला तयार नाही, म्हणजे ऐकायला तयार आहे. ऐकतोयच की उद्गल आहे, जड आहे, अचेतन आहे, अजीव आहे, त्याच्यामध्ये स्पर्श संबंध वर्ण आहे, त्याच्यामध्ये सुख नावाचं तत्व नाही. तत्व म्हणजे तस्य भाव तत्व असं म्हणतात ना, जो त्याचा भाव, अग्नीचा भाव उष्णता. तसं त्या ठिकाणी त्या इंद्रिय विषय भोग हे सगळे जे आपण आपल्याला जे सुख देत आहेत आम्हाला ज्या ज्या वेळेस, कारण प्रॉब्लेम काय, शरीर आणि मी याच्यामध्ये असलेलं एकत्व, मी आणि शरीर याच्यामध्ये मला अंतर माहिती नाही. जे काही चाललंय ते शरीराच्या आश्रयाने जाणायचं चाललंय इंद्रियाच्या द्वारे, आणि सुख भोगायचं चाललंय इंद्रिय विषयांच्या आश्रयाने. जाणतो कशाने जाणतो, डोळ्याने, कानाने, नाकाने, जिभेने, शरीराने. जाणण्याची साधना हीच आहेत ना माझी, त्याद्वारे आपण जाणतो. आपली विश्वास उठणार कसा शरीरावर, की शरीर मी नाही, डोळे माझे नाहीत, कान माझे नाहीत, नाक माझं नाही. त्याद्वारे तर आपण जाणतो. आणि ती श्रद्धा दृढ होत चालली, दृढ झालेली आहे. दृढ दिवसेंदिवस जसा त्याचा उपयोग करतो, ती श्रद्धा दृढ म्हणजे त्याची भक्ती वाढत जाते. पती पत्नीमध्ये भक्ती एकमेकाची वाढत जाते, धीरज भक्ती वाढते, भक्ती. अन्यथा एकमेकाच्या विरोधामध्ये दुःख होत नाही. भक्तीच वाढवली ना, माझा आहे, मी आहे, ती मला सुख देते, ही कुठेतरी आपली विचारधारा. कारण शरीरामध्ये, म्हणून तर इथं शिकायचं आपल्याला, कशासाठी शास्त्राला यायचंय. जीव नावाचा एक पदार्थ आहे आणि तो मी आहे, त्याच्यासाठी धर्म आहे. धर्म दुसरं काय नाही, म्हणजे धर्म त्याचं नाव, आपण जीव आहे. कुठेतरी
श्रद्धान करविण्यासाठी त्याचं ज्ञान करून देतात आणि तद्रूप परिणती म्हणजे नामधर्म. जीव आहे आपण विशेष विस्तार बाकी तर आहेच, पण एक पहिल्यांदा निश्चय करायला पाहिजे की बाबा जीव आहे, मी जीव आहे याची श्रद्धा केली. सिद्धीला काय पडलं नाही सध्या इकडे तिकडे बघते तिला तर शाळा कॉलेजला डॉक्टर व्यवस्थित आहे निर्णय नाही. असं कॅज्युअली घेतलं जातं. जेवढे आपण नीटची परीक्षेला सिरियस असतो, त्यांची आई सिरियस असते, मुलाचा अभ्यास, मुलाची शाळा, समर्पण आहे ना तिथं. त्यांना कळते ते शिकायचं, तिला शिकवलं पाहिजे, शिकलं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, अभ्यास घेतला पाहिजे. 10-20 वर्ष आहे. इम्पॉर्टन्स आपण किती वेळा घेतला इम्पॉर्टंट सगळ्यांनी सांगितलं व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज अर्जंट. सगळ्यांनी त्याच्याबद्दल सांगितलंय, पण माझ्याकडे अजून आहेत प्रूफ बरं का लिहून ठेवले. आणि सिद्धीचं पण आहे माझ्याकडे काय दिले ते व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड अर्जंट. संयमचा आहे 2-3 माझ्याकडे ठेवली होती लिहिल्याची. अर्जंट अँड इम्पॉर्टंट लिहायला काय पैसे पडतील का? तुम्ही कुठं पैसे घेतले त्याच्यावर? अडचणी म्हणजे रोज मंगलाचरण केलं, फक्त काय विशेषण आहे त्या विशेषणाद्वारे भगवंतांना पाहिलं काय, एवढंच माझं म्हणणं. जगलं पाहिजे, जिवंत केलं पाहिजे. धर्म शास्त्र आपल्यालाच आपण जिवंत केलं पाहिजे. धर्माला संजीवनी दिली पाहिजे. काय म्हणताय? प्रज्वलित होते काय चांगले. भगवंतांची भक्ती असते मंगलाचरणामध्ये. का भावना एवढी आहे की सगळ्यांना भक्ती यावी म्हणून, बाकी काय नाही. भक्ती करा, भगवंतांची भक्ती करा. बाकी म्हणजे सांगते दुसरं कोणी शरण नाही असं सांगितलं. असं शुद्धात्मा पंचगुरु जगुने शरण होय, मूळ जेथे उठा अनकल्पना होय, असं ऐकलं ना. म्हणजे बाकी ज्याला ज्याला आपण शरण मानलं होतंय काय प्रॉब्लेम? प्रत्येक जण मी शरण मानलंय. कशाला मानलंय? कुणाला मानलंय? मोहाने. मी कोणाला शरण कशाला म्हणायचं म्हटलं तरी उत्तर यायचं नाही कदाचित. शरण कशाला म्हणायचं? आपण चत्तारे शरणं भवत्यामि, वेदान्ते शरणं भवत्यामि, सिद्धे शरणं भवत्यामि, साधु शरणं भवत्यामि, केवलीपनार्थं धम्मं शरणं भवत्यामि. चत्तारी दंड पाठ कुशल वेद म्हणतो ना. मग शरण काय होतो? थांबा कुशल वेद शरण पण देवाचा आपल्याप्रती शरणचा अर्थ काय होतो? शरण म्हणजे काय? समर्पण. शरणचा आश्रय. पाठशाळेत जात जावा तुम्ही. भारत आश्रय म्हणजे असं काय नाही तर चालते पाठशाळा, पण ती मुलांची असते, मुलांना सोडायचं असतं. आश्रय ज्याचा आश्रय घेतला जातो, आश्रय घ्यायचा असतो, त्याचं नाव शरण आहे. आश्रय घेण्या योग्य त्याचं नाव आहे शरण. मग सांगितलं काय? शरण कोण? शरण मोहाने म्हणून मोह उदय जे वृथा आणि कल्पना होय. मोहाने कल्पना करतो ना. मोह उदय जे वृथा म्हणजे व्यर्थ कल्पना करतो.
उपचारित असं दूध व्यवहारण्याचे विषय, धन, मुलं बाळ, औषध पाणी, डॉक्टर, वकील, गिरायक, कोण आहे माझ्यासाठी शरण विचारामध्ये बघ. पती, पत्नी, मुलं, सगळ्यांनी कुठंतरी कोणाला तरी म्हटलं कल्पनेने मोहाचा जो उदय आहे त्या उदयामध्ये आपल्या स्वरूपाचा तर विसर पडतो. मी जीव आहे, हे शरीर भिन्न आहे आणि या जगामध्ये या जीवासाठी शरणभूत जर काय असेल तर पंचपरमेष्ठी आहे, कारण त्यांनी स्वतःच्या आत्म्याला शरण जाऊन ते पद प्राप्त केलं आणि मला पण ते पद प्राप्त करायचं तर त्यांच्यासारखा शुद्धात्मा माझा पण असताना त्याला शरण गेलो तरच मला त्या ठिकाणी शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. माझ्या जीवनात दुःख राहणार नाही. दुःख कुणाला नको आहे, पण दुःखाचे उपाय प्रॉब्लेम आहे शरण, आश्रय, जे सोडून जाणार, जे अनित्य आहे. म्हणून अनित्य भावनेचं चिंतन करायला आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं जात आहे. जे संयोग आहे, संयोग है सर्वत्र पर साथी नहीं. संयोग आहे संयोग है सर्वत्र पर साथी नहीं संसार में, असं म्हटलंय बाबा. मग याची प्रतीती यायला नको, येत नाही, दिसत नाही आजूबाजूला, आपल्या जीवनात पण दिसत नाही संयोग. कोणाचे वडील गेले, कोणाचे भाव गेले, कोणाची मुलं, कोणाचा पती, कोणाची पत्नी, आणि सगळ्यात कोणाचा ना कोणाचा इष्ट योग आपल्याला बघितलं. ती मोबाईलची गोष्ट, तिचा त्या म्हाताऱ्याचा त्या आईचा मुलगा मेलाय, तरुण मुलगा मेलाय आणि मग ती बुद्धाकडे गेलेली आहे, माझ्या मुलाला जेवण करा, जेवण करा. मग म्हणते ना करतो, ठीक आहे, काय अडचण नाही, पण त्या गावात ज्या घरात कोणी मेलं नाही तिथून एक मुठभर मोहरी घेऊन ये. गावात फिरली नाही ती, सगळीकडे फिरली. काय एक मुठभर मोहरी मागितली तिने, प्रत्येकाला मागितली, मग मिळाली नाही. म्हणजे इथं पण मागतो, बघतो कोणाकडे आहे का, आहे का कोणाच्या घरामध्ये असं आहे का किंवा जिचा मृत्यू झालेला नाही. मिळालं नाही तर तिला त्याच्यात सांगायचं होतं की असं नसतं. म्हणजे तिला डायरेक्ट म्हटलं असतं नाही मी जीवन करू शकत नाही तर पटणार नाही, लगेच पटत नाही ना असं काय सांगितलेली गोष्टी. उलटा विश्वास ते मानायलाच काय मान्यच होत नाही. काय सांगितलं शक्यच नाही. सुमितचं वाक्य होतं शक्यच नाही. आणि मी सकाळी बोलतोय आणि आता मी सकाळी व्हिडिओ कॉल बघितला, चांगला आहे पप्पा, आणि संध्याकाळी तर तिथे विषय नाही समजला, शक्य नाही बघितल्यानंतर असं होऊ शकत, अशक्य साध्य. जी आपल्या कल्पना असतं ते अशक्य असतं. आपल्या कल्पना ज्या आहेत प्रत्येक गोष्टीला आपल्याला आपल्या डोक्यात जे अनित्य वस्तूला आपण नित्य ठेवण्याचा विकल्प म्हणजे ते अशक्य साध्य. आणि जे शक्य आहे त्याला आपण समजून बसलो अशक्य, उलट झालं ना. शक्य आहे त्याला अशक्य आहे, अशक्य आहे त्याला शक्य आहे. हे प्रॉब्लेम आहे, अडचण हीच तर आहे. प्रयत्न करते तिथं महाराज आम्हादीय शास्त्र सगळ्यांचा प्रयत्न आहे बाबा. आणि भव्य जे निकट भव्य आहेत ते ग्रहण पण करतात आणि ते आपल्या मार्गावर निघून. आपण सगळे म्हटलं ना वर्तमानात गुरुव्या हो मिळाले आपल्याला हे संयोग म्हणजे सोपा नाही. सगळे तुम्ही मागे बसल्यामुळे मी तर काय शाकाहारी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं, नंतरही सुद्धा मागे बसतच नाही माझं अडचण. म्हणून जरा पुढचं बसत राहा काय, तर वारं पाहिजे तुम्हाला शरीराला. कसं म्हणजे असं काय माहिती नाही तर सांगायचं काय सांगायचं. शरण शरण मोह उदय जे तीर्था आन कल्पना होय. कल्पना तर करत राहतो आपण निपुण. बघू नका रे मग काय लोक म्हणजे तुमच्या प्रवचनात लोकांची नावं जास्त असते. म्हणजे मला म्हणतो तुम्ही सगळी नावं घेत बसता म्हणजे असले नावं घेत म्हणजे अमेरिकेतल्या एका माणसाने मला सांगितलं
आम्ही तुमचं ऐकतो म्हणले, चांगलं असतं बरं असतं म्हणले, पण नाव किती लोकांची घ्यायचं तुम्ही सारखे. मग ती माणसं काय शास्त्र सांगितलं नाही, जर कदाचित आले नाही तर ते त्यांचं नाव घेत होतं, ती कोण आहे कोण जिज्ञासारखी आत्मा को आहे सांगितलं ती नाही, म्हणजे त्यांचं तुम्ही पुन्हा पुन्हा नाव घेत होता ते कोण आहे ती, त्यांना ती व्यक्तीची ओळख करून पाहिजे असते. भव्य आहे, आपण म्हटलं ना भव्य आहे, इकडे भव्य आहे. पंचम काळात हे जे आता सगळेजण आपल्याला हे जे मिळालं, आज जैन पण शिकार आहेत. हो, मला सांगायचं काय, जैन पण शिकार आहे, पण कोण कशात कोण कशात कोण कशात वाचते करते करते सगळे क्रिया, पण जे टू द पॉइंट. बीटिंग अराउंड द बुश वेगळी गोष्ट आहे. बीटिंग अराउंड द बुश कळतं ना, एक म्हण आहे ते इंग्लिश मध्ये, मुद्द्याला हात न घालता उगत आजूबाजूला रेंगाळत राहणं आहेत की इथे पुढं माझं आहे, त्याचा काही निषेध नाही, आपल्याला निषेध करायचा नाही. पण आज जर आपल्याला टू द पॉइंट मध्ये साधकतम साधन ज्याला म्हणून, ज्याद्वारे सुनिश्चित पर्यायामध्ये आपला संसार संपणार, असे सगळे संयोग मिळाले, असं सगळं ऐकायला मिळालं, असे सगळे प्रयोग. त्यामुळे प्रमाद करू नका. हेच जर सांगितलं ना प्रवचन सारमध्ये, एकदा त्या ठिकाणी तुम्हाला रत्न प्राप्त झालं तर आता सावध 80 गाथेमध्ये सांगितलं ना, 80 गाथा प्रवचन सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तो जानदे अरहंतम भक्त गुणंत वज्जते सो जानदे अपमान मोह फलजादी तस्सलयम. त्याचं सांगतो मी. आणि त्यांना पाहिलं ना, देवाचं दर्शन केले की मोह नष्ट होतो. त्यांचे द्रव्य, त्यांचं गुण, त्यांचे पर्याय, ही निदान देव तर मिळेल बघा. आणि जे सांगितलं शास्त्रात ते तिथं पहा. आणि मग कसं सांगतात ना तसे माझे द्रव्य पर्याय, असं जो जाणतो त्याचा त्या ठिकाणी दर्शन मोह नष्ट होतो. असं लिहिलंय का नाही, वाचलंय ऐकलंय ना आपण अनेक. पण पुढे काय सांगितलं त्यांनी, हे झालं आता रत्न प्राप्त झालं, सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर अध प्राप्त चिंतामणी, हे असे शब्द वापरलं त्याला. चिंतामणी मिळाला, चिंतामणी रत्न मिळालं. आता काय पुढं काय, मी प्रमाद जागृती, माझ्या प्रमादामुळे त्या ठिकाणी ते रत्न चोरलं जाऊ शकेल, त्यासाठी त्या ठिकाणी जागे राहा विपुल कुमार. डायबिटीज झालाय तर जरा व्यवस्थित पाळलं पाहिजे का नाही सगळं, तर मरायचं. तुम्ही मराल हो, पण तुमच्या माग तुमची मुलं बाळायची पण काल सांगा. त्यांना किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगता, तुम्हाला पाहिजे तसं जगता, पण मग मुलं बाळ तर नको ना तुम्हाला, बायको नको ना. माझ्यासारखं एकटा असल्यावर मग माझं चिंता नाही ना. म्हणजे मी गेलो तर काय करू, आपण बायको कोणाला माझ्या मला सांग. म्हणजे मुलं बाळ रडते का, त्या आमचं काय होणार. तुम्हाला कळतंय का नाही, तुम्ही नीट जगा तर हे सांगायचं. तुम्ही तुमच्या तुम्ही ज्याची तुम्ही जबाबदारी, तुम्हाला त्यांच्याप्रती मोह आहे, तुम्ही संपल्यानंतर मग त्यांचं काय. आणि तुम्हाला शरीरावर प्रेम आहे, मग त्या निमित्त तर थोडं शरीराची पण काळजी घ्यायला पाहिजे ना. नको काय काय नाही, मेरी मर्जी मान खाली बसून नुसतं काय त्याच्यामध्ये दिसायचं. म्हणजे म्हटलं ना, माझं ते डोळे बंद करून केलं म्हणून काय राहणार दिसायचं. म्हणजे सांगत काय होतं, हरिभक्तांना जाणून परत चिंतामणी रत्न प्राप्त झालं तर पुढं काय करायला पाहिजे. आळस करू नका. सगळ्याच बाबतीत आपण आळस, त्या धनाच्या निमित्तानं, दुसरं काय नाही. म्हणजे ज्या शरीरावर त्या धन ज्या शरीरासाठी आहे, आणि त्या शरीरासाठी ज्या मुलाबाळासाठी आहे, ते शरीर त्याच्याकडेच लक्ष नाही. त्याच्या निमित्तात शरीर खराब होते. आपण ती गोष्ट ऐकली, ती शेठजी त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, भरपूर वेळ नाही धन मिळत बसली. काय झालं, नंतर मग बंगला बांधायला ठरवलं. खूप पैसे आले, जागा घेतली, बंगला वगैरे मस्त, म्हणजे सुंदर बंगला बांधला वगैरे. मग पुढे काय झालं, मग आले, सगळ्यांना बोलवलं, सगळी मोठी पार्टी
पाठी झाली, सगळं वास्तुशांती झाली म्हणून आपल्या भाषेत झालं. संध्याकाळ सगळी आपली तिकडे गेली, रात्री झाले. चला आता म्हटले, आला आला म्हटले. असं कसं म्हणजे आता तर कुठं मी सगळं झालंय माझं, आता चांगलं झालंय, आता जरा निवांत. जरा प्रत्येक जणांनी भविष्य ठरवलेलं आहे. आता आज झाली नाही, आज नाही ना, प्रत्येक जण थोडं जरा मुलं मोठी झाली की रिटायर वाचेल. म्हणजे गुलाबबाईकडे सुरेशबाईकडे रिटायर कोणाला होता येणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जरी कल्पना केली असते, पण आजच रिटायर व्हायचं तर आज आत्ताच रिटायर होऊ शकतो, उद्या नाही. उद्या ही फक्त फसवणं आहे. मग काय झालं का? शिर्डीला म्हटले चला चला, म्हणजे नाही आता कसं आहे यावं लागेल म्हटले, तिथं जावं लागते. आत्मा निघाला म्हणजे काय, असं कसं तू चाललाय? तुझ्यासाठी तर सगळं एवढं चांगलं केलं, कोणासाठी केलं? शरीराला सुख मिळावं म्हणून चांगला बंगला बांधला. मग आता आत्मा म्हणला मी चाललो, कसं राहू म्हणला, कसं राहू म्हणला? तू म्हटला जुनं घर सोडून का आला? जुनं घर सोडून नवीन घर एवढं मॉश का बांधलं सगळं? जुन्या घरात काय प्रॉब्लेम होते? शर्ट टपकताय, भिंतीचा रंग उडालाय, दार खिडखिडे झाले, है ना? कधी त्या ठिकाणी काय थोड्याला सांगता येत नाही असं घर झालं, तो सोडलं नाही ते घर. मग म्हटले आता मी सुद्धा आत्मा पण काय म्हणला, तर मी पण सोडतो म्हणला. आता तू बघ म्हटली शरीर ज्याच्यामध्ये मी राहत होतो ते घर आता चांगलं नाही राहिलं ना. ते डायबिटीज झालाय, बीपी झालाय, अनेक रोग त्या शरीरामध्ये झाले. असं ते घर पडायला आलेल्या घरात आत्मा तर कसं राहील? आणि आपण मला नाही तू नाही राहायचं. अरे मग त्याला तरी कसं आवडेल जुनं घर, खराब झालेलं घर? आत्म्याला पण आवडेल ते, म्हणून म्हणतो आता दाखव. कोणासाठी? धनाच्या पाठीमागे लागून शरीर लावून केलं तर होणार. कारण शरण म्हणलं ना, शरण वर्णात ना आपण कोण शरण आहे? आश्रय घेण्यायोग्य कोण आहे? शुद्ध आत्मा म्हणलं ना. पण कल्पना किती करत, किती काळ करणार? अनंत काळ गेला, एक दिवस गेला माझा या संसारात. तेव्हापासून आपण या कल्पना करत आलोय की कोणाला शरण, कोणाचा आश्रय. या पहिल्यांदा आपण इथे हे सगळे जे काही संयोग मिळाले त्याचा आश्रय घेतलाय आणि त्याला आपण शरण मानलंय, असं पाहिलं आहे. पहिलाच जन्म आहे हा. त्याच्यापूर्वी अनंत जन्म झाले आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा शरीराला शरण गेलोय आणि मग त्याच्या संयोगात आलेल्या सगळ्या वस्तूंना मी शरण, त्यांना आश्रय. कल्पनेत हे मला जगवणार, हे मला मरून येणार. कोण मरून येणार? कोण मरून येणार नाही? कोण मरून येणार नाही? जीव आत्मा मरून येणार नाही. मरू तर येणार नाही कोणतरी, आत्माच आपल्याला मरून येणार नाही. बाकी सगळे मारणारे हिंसक आहेत सगळे. पण आता ते जरा प्रॉब्लेम वाटेल. तुम्ही वाचा पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये हिंसकासंबंधी शिकार मोठी चर्चा अमृतचंद्र देवांनी घेतली. उलटी बुद्धी उलटी असल्यामुळे आपल्याला वाटतं ते माझे रक्षक किती चर्चा पण आहे. त्यांना रक्षक मानतो ते रक्षक असतात का? म्हणजे डोळे उघडा म्हणजे आपल्याला जरी दिसायला लागलं ना, दिसलं तरी आपण डोळे उघडत नाही. हे माझं नाही ते कोणाचं. पण आपण डोळे बंद करून होणार काय? त्यामुळं ते संकट टाळणार आहे का? माझं नाही म्हटल्यानंतर काय तुझं कसं? म्हणजे रक्षक आणि भक्षक
शिकून आलो ना, पण शरण म्हणजे आश्रय ज्याचा घेतलाय कल्पनेने आश्रय आपल्याला धोका येणार आहे का लक्षात घेत नाही. विश्वास, पण त्याच्यावर किती विश्वास मला सांगा. संवेद दर्शन तिथं आहे काय सांगू. संसारिक तत्वावर श्रद्धा किती आहे, सम्यक श्रद्धा. हे सगळं हे सत आहे, हे सत्य आहे आणि हेच माझे रक्षक. त्या विश्वासाला मी संसार करतोय. कोणत्या विश्वासावर आपण संसार करतो. पक्क आपण इतकी मान्यता आतमध्ये हे सगळं रोज चाललंय, प्रत्येक समयाला चाललंय. शरीर मला सोडणार नाही, शरीर मला सोडणार नाही, शरीर मला काय हीच विचारधारा आहे नाही. आणि ती त्याला वाटते मी अजून तरुण. शरीर मला सोडणार नाही हे कल्पनेने जगत नाही आपण. रक्षक मानून बसलं ना, शरीर माझ्या आत्म्याची रक्षा करणार आहे. कोणाला उभा केले रक्षक म्हणून, इंदिरा गांधीचे रक्षक. एक 47 त्यांच्या हातात घेऊन गोळ्या मारल्या कोणाला, कोणी बॉडीगार्ड म्हणून मारल्या की नाही. बॉडीगार्ड रक्षक आपला शरीर रक्षक. मारणार कोण कोणाला. विचारामध्ये ही विपरीत तर आपल्याला शास्त्राच्या आश्रयाने दूर करायची, देवदर्शनाने दूर करायची. त्याच्याप्रती भक्ती भावना आल्याशिवाय हे दूर कसं होणार आहे. मी अशरीर होण्यासाठी प्रयत्न केले आणि मी शरीर होण्यासाठी प्रयत्न केला तरी आपला मिळ कसा बसेल. म्हणजे वेवलेंथ ज्याला जुळायला लागते म्हणून वेवलेंथ आहे ना. वेवलेंथ जिथे जुळत नसते ना, मग तिथं सारखं किरकिर होत. काय घरात 2 मुलं असतात की तुम्ही 2 मुलं आहेत तुला आहे ना. वेवलेंथ कोणाशी जुळती सांग बरं. घरांशी जुळती का आवाजाशी जुळती. हे काय त्यांना विचारायचा प्रश्न नाही. सुरेशला काय त्याच्याशी जुळवून घ्यावी लागते कशी तरी असेल. बायको पण हे काय त्याच्याशी पण वेवलेंथ जुळवून घ्यावी लागते. पण तशी कुठं इथं जुळली पाहिजे ना, जुळली पाहिजे वेवलेंथ. इथं जुळतच नाही ना. त्यांचा मार्ग माझा मार्ग. मग कुठं तरी जोडण्याचा इथं आम्ही मध्ये आणि शास्त्र गुरु वगैरे असते कुठंतरी जोडायचा प्रयत्न करते, मध्यस्थी करते म्हणतात ना. मांडवाली म्हणते ना, मांडवली. मांडवली करायचा प्रयत्न चाललाय बाकी. कुठेतरी आत्म्याशी जोडलं गेलं पाहिजे, पंचपरमेष्ठीशी जोडलं गेलं पाहिजे. तेच त्या ठिकाणी मला शरण आहे. हे चिंतन ठेवा ना. तुम्ही काय बाहेर बाकी करता नाटक करा की. दुसऱ्याच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यानंतर नाटक करतोच की आहे ना. नाही करत असं नाही. थोडं सासरवाडीत गेल्यावर सगळेजण करतोच की आपण. नाटक करायला आपल्याला येत नाही तसं थोडंच आहे. मग हेच ना. इथं सुद्धा पर्यायामध्ये जी आहे सगळं करा ना. बोला सगळं आहे ना. पण अंतर ठेवलं तर मग प्रॉब्लेम नाही ना राहत. आपला काय संबंध नाही. अंतर जर आतमध्ये चालू राहिलं काय आपलं संबंध नाही. काय संबंध नाही त्यांचा काय. मला आम्ही कुठे राहतोच की सगळीकडे. काय माझं तुम्ही पण समजत असता यांचा काय माझा संबंध नाही आणि मी पण समजतो यांचा मला काय संबंध आहे. हे क्लिअर कट आहे. कसंही झालं तरी हे क्लिअर कट आहे. तुमचा आम्हाला काय त्रास नाही कारण तुम्हाला आमचं काय द्यायचं नाही. काय बोलत का द्यायचंय आपलं काय नाही म्हणते अजून सुद्धा नाही. भले त्याचा पोरगा शास्त्राला नाही काही नाही पण त्यालाच देऊन जाणार. मिथ्या दृष्टीला दिलेलं वैभव काय काम करेल विचार. म्हणजे ते दगडाच्या नावेप्रमाणे असणार आहे. त्याचा आश्रय घेणारे ते पण डुबणार आणि पण डुबणार. हे पक्का आहे नाही काय नाही संबंध. असं थोडस लक्षात घेतलं पाहिजे नाही. हे चिंतन आपल्याला फक्त शास्त्राच्या वेळेस आहे असं नको. हे सांगितलं
भक्ती जी असते ती कंटिन्युअस असते. जशी शास्त्राच्या वेळेस भक्ती चालू आहे कोणाची, तुम्हाला माहिती कोणाची भक्ती चालू आहे? कोणाची भक्ती चालू आहे? संसाराची भक्ती नाही चालू. वेगवेगळ्या आरत्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या निघाल्या भक्ती आहे. म्हणजे फक्त नोटबंदी झाली तर त्याचे पण निघते. अभिना जाओ असं आलं नाही. लिहिणारे व्हॉट्सअपवर टाकणारे असते दोन आत्ताच आले होते, आत्ताच चालले असं दिलं मी भराने असं लिहिलेली एकाने त्या 2000 नोट टाकली आणि दिलं मी भराने. आत्ता 2017ला जन्म झाला, 2023 ला तर चालले. तसं कसं ज्याच्याकडे आहे अडचणी कुणाला जावं असं वाटत नाही. म्हणजे इथं बसून आमची भक्ती संसार शरीर आणि भोगाची चालू. संसार शरीर भोग आपल्या बुद्धीतनं सुटलेलं नाही की ज्या संसार शरीर भोगाचं वर्णन सांगा म्हटला होता कोण? चक्रवर्ती, वज्रनाभी चक्रवर्ती सांगा म्हटला क्षेमंगलपणेला हे संसार शरीर भोग का असतं. आणि त्याचं वर्णन जेव्हा केलं तर तिथं त्या वज्रनाभी चक्रवर्तीला वैराग्य झालं, सगळी संपत्ती सोडली आणि दीक्षा घेऊन आत्मकल्याण केलं. आणि त्या संसार शरीर भोगाच्या प्रती जर माझ्या मनात त्याला मी ॲज अ गॉड, ते माझा आदर्श संसार शरीर भोग यांना मी देवशास्त्र करू नये, संसार शरीर भोग यांना मी माझा आदर्श ठेवला भक्तीमध्ये त्यांना. आणि हे जे सगळं आहे देवशास्त्र गुरु कुठे आहे? ते कुठे आहे? त्यांचं स्थान कोणतं आपल्यासाठी? स्थान बदलूया, आज तर तेच बदलूया ना. म्हणून आपण किती वेळा ऐकलं आहे ना, हे जीवनात जर सगळं प्रदान करण्यायोग्य कोणती गोष्ट असेल तर आपले श्रद्धास्थान सुधारा, आपले श्रद्धास्थान सुधारा. त्यासाठी पुढचं काय नाही, त्यासाठी आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग प्राधान्याने कुठे लावावे हे ठरवायला पाहिजे, हे नक्की केलं पाहिजे. तेव्हा मी काय करणार. तर आता मी आज सांगणार नाही, थोडंसं त्यांनी सांगितलं. आदिनाथ भगवंतांची स्तुती केली गेलेली, स्तुती करताना त्यांच्या गुणांची आणि गुणांच्या प्रती एक गुण सांगितल्याशिवाय आपल्याला समजणार कसं वा तो किती भारी आहे. गुण कळल्याशिवाय कसं करणार. आणि वस्तू समोर आहे पण त्याला गुणच माहिती नाहीत आपल्याला त्याचे. जसं त्या सापडलेला हिरा त्या लाकूड तोड्याला गाढवाच्या ते गाड्यात बांधून टाकला ना तरी ते काय असं काय आहे. रत्न वस्तू आहे, रत्न आहे ना. कितीतरी सगळं म्हणजे मोठं करायचं काय सगळं आहे नाही, किंमत नाही. त्याचं वस्तू आहे, गुण जर कळले नाही तर त्याच्याप्रती आपल्याला ठेवण्यायोग्य आहे का टाकण्यायोग्य आहे समजणार नाही ना. म्हणून गुणाच्या माध्यमातून भगवंताची भक्ती केली जाते. तेव्हा त्या गुण काय आहे त्याची कल्पना करायला सुरू करूया ना आपण. बाकी सगळे संसारातल्या वेगवेगळ्या कल्पना करायची तर आपण नॉन स्टॉप चालू असते ती कल्पना. कामं तर आपली कमी होते, कल्पना अधिक चाललेली असते. तसं आता जे सांगितलं इथं विशेषण आदिनाथांचं ते काय सांगितलं, कसं सांगितलं त्याद्वारे बघूया ना. आपण आता स्थापना केली ना त्यांची, बघायला का काय सर्ग मुद्रामध्ये बसलेत का नाही. ते काय सर्ग धारण केला ना त्यांनी, काय सर्ग पहिला शब्द आहे का नाही. काय सर्ग केलाय, काय झालंय, काय त्यांना असं काय काय म्हणते तिथं की जेणेकरून त्यांना त्यांच्या त्या आदिनाथांच्या प्रती एक भक्ती उमडून आली. आपण महान आहात, आपण महान.
क्षयक्षम नसेल अशा सिंहासारखं नाही किंवा मतिमंद कुणी नाही. क्षयक्षम आहे म्हणून सांगतोय प्रमाद सोडा जरासा. प्रमादामुळे आतापर्यंत संसार चालत आले. आतापर्यंत संसार आला चालत केवळ मी प्रमाद मला मिळालं हे सगळं पण मी आळस केला. करू 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 म्हणून आपण करू का धर्म करू असं त्या पद्धतीने करू करू म्हणून ते पुढे मरण आलं तरी कळत नाही. आजपासून मी म्हटलं जाऊ दे आता झालं ना मागचं संपलं. मागच्या विचार करायला मला सगळ्याकडनं चुकले सगळे जाऊ आता इथनं आजच्या आत्तापासून आजपासून आत्तापासून सुरू करतो आता चिंतना. वेद ज्ञानाला मी जीव आहे एकटा माझं काही नाही. शरण जर जायचं झालं तर जोपर्यंत चांगली अवस्था आहे त्यांना लावा शरण. आता याचा जरा चिंतन करा आणि आत्म्या पुढे पुढे मंदिरात येता येईल नाही काय माहिती नाही काय घरी बसून सुद्धा व्हायला पाहिजे. शरण हेच आहे. शरण एवढंच कल्पना करा जाऊन करू सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून थोडा विचार करू आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू.